कविता या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करते। रसिक वर्ग हो, लहान मूल असो की मोठं व्यक्तिमत्व, पाऊस म्हटलं की आनंदीच आनंद। परंतु हाच पाऊस जर अति झाला तर काय होतंय याचे परिणाम आपण एक आठवड्यापासून बघत आहोत। तर आजची जी कविता आहे ती शेतकऱ्याला संबंधित आहे। तसंही जे बाहेरगावी घडले ना, म्हणजे महापूर वगैरे जे काही संकट आहे ते सध्या माझ्या गावाकडे तसं काही वातावरण नाही आहे। परंतु आज शेतकरी कसा संघर्ष करतोय, कशा परिस्थितीला तोंड देतोय हे मी आजच्या कवितेतून सादर करत आहे। तर कवितेचं शीर्षक आहे तुझ्या हाती येण्यानं। कविता सादर करते। वरुण राजा तुह येणं अति झाले, तुझ्या हाती येण्यानं हृदय बळीराजाचं पिळवटलंय। कशी सांगू मी तुला बळीराजाची कथा, तुह येणं थांबव म्हणून टेकतात तुझ्या चरणी माथा। पढ आलं होतं चांगलं आणि तुझ्या हाती येण्यानं आता सारच पांगलं। पळ्याची पाती सडली आणि जागीच मातीवर पडली। दाणेदार होती चांगली बाजरीची कणस, दाणेदार होती चांगली बाजरीची कणस, त्या झाडाला वजन नाही तोडलं म्हणून सारीच पडली ती बाजरीची कणस। मातीला मिळाली रा आता बाजरीची कणस आणि इवली इवली डोळे करून बघू लागलीत माणसं, आणि इवली इवली डोळे करून बघू लागलीत माणसं। नभातल्या त्या अति जलधारा आणि त्या बघून बळीराजाच्या नयनी ही आसवाच्या धारा। हिरवगार शिवार आता पिवळसर झालंय आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलंय, आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलंय। मुक्या जनावराची वळ ही ठुली होती मी चांगली आणि तुझ्या अति येण्यानं तीही वाहून गेली। तू तर झालास चांगलाच बटाईदार, निम्म्यापेक्षा जास्तीचा माल घेऊन चाललास तू आईटदार। सरकार आणि तू आमच्या पिकाला कवड्या गोटे समजतू, मनाला येईल तसंच आमच्या पिकासंग वागतू, आणि मनाला येईल तसंच आमच्या पिकासंग वागतू। मग ह्या रानातलं काही पीक मातीला मिळालं तर काही पाण्यात वाहून गेलं, आणि तुझ्या हाती येण्यानं सारच वाया गेलं, आणि तुझ्या हाती येण्यानं सारच वाया गेलं। वरून वरून सरकार मला जगाचं पोशिंदा म्हणतंय, वरून वरून सरकार मला जगाचं पोशिंदा म्हणतंय, आणि समद्यापेक्षा जास्तीचं छळ महाच का करतंय। चांगलं पीक बघून मला करायचं होतं थोरलीचं लगीन, आणि मधीच आलं हे जास्ती पावसाचं इगीन। लई मोहरचं बघून करीत होतो मी सारं, आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलं, आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलं। नभातल्या त्या अति जलधारा त्या मला घासलेटावानी दिसल्या, आणि उभ्या पिकावर बरसून जणू त्या हसल्या। पावसाच्या अग्नीचा शिमगा झालाय र काळजात, पावसाच्या अग्नीचा शिमगा झालाय र काळजात, आणि बोडकी झाली राता शेतकऱ्याची ही जात, आणि बोडकी झाली राता शेतकऱ्याची ही जात। मन माझं आज लई लई रडलं, मन माझं आज लई लई रडलं, आणि रडून रडून आज ते कोरडं पडलं। तीस महे कधी येतील का रे चांगले, ह्या विचारात नयन महे रंगले, आणि ह्या विचारात नयन महे रंगले। वर्तमानातलं वैरण आता खराब व्हायलं म्हणून भविष्याचं जातं मह रिकामं राहिलं। दुःखाचं गाठुडं म्या कुणा मोहर सोडायचं सांग ना आता, दुःखाचं गाठुडं म्या कुणा मोहर सोडायचं। पाप म्या असं काय केलं, आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलं, आणि तुझ्या अति येण्यानं सारच वाया गेलं, सारच वाया गेलं। तर रसिक वर्ग हो, ही अशी आहे आजची शेतकऱ्यावर लिहिलेली कविता। तर आपल्याला जर ही कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजची कविता कशी वाटली ही कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।